सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुराविसी दुरी, भवाची पुरी वाहावसी, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी, विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संतांचे दुसरे चरण हे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा पुसरी काहीच नेने, बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण, हो यश कड विद्यांचे अधिकरण, हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. गोरेगाव या गावामध्ये भगवान श्री गोरेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये कलशरोहण सोहळ्याच्या निमित्ताने शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कथावाचक आहेत परमपूजनीय गुरुवर्य माधव बाबा इंगोले. खऱ्या अर्थाने माधव बाबा म्हणजे साधकाचे मायबाप नाही. पहिले आळंदीमध्ये जयराम बाबा होते. ते आळंदीमध्ये गेल्यानंतर कुठं जागा भेटली नाही की जयराम बाबाकडे जायचं नाही. आता आळंदीमध्ये माधव बाबा आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आधार देणारे आमचे महादेव बाबा. मला नाही वाटत की ते कोणावर कधी रुसले असतील म्हणून. आता हे त्यांचं रुसण्याचं गाव आहे खरं म्हणजे. तुम्ही भाच्या या गावची नाही का. मामा लोकांकडून चांगले काम करून घ्या. आता तुम्ही आणि तुम्हीच भाचे नाही, इथं आणखी 2 भाचे आहेत तुम्हाला सोबती. ते मनोहर महाराज इथलेच भाचे आहेत. बालाजी महाराज सुद्धा इथलेच भाचे आहेत नाही. असो गोरेश्वराच्या या पावन दरबारात शिवपुराण महाकथा व अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. ही सगळी म्हणजे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावकरी उपस्थित आहेत. आमचे पांडुरंग महाराज, रामभाऊ महाराज, महाराजांचं नाव भास्करगिरी महाराज, कैलास महाराज, शिवानंद महाराज आणि खऱ्या अर्थाने आजही ज्यांचा आदर्श आमच्या सगळ्या साधकांच्या समोर आहे. आजही जुने जे साधक आहेत त्यांना जर विचारलं की तुम्ही कोणाचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने इकडे आलात तर माझ्यासहित मला त्यांचं नाव घ्यावं लागते की
त्यांचा आदर्श घेऊनच खऱ्या अर्थाने शेगाववरून मग आळंदी लक्षात ठेवा. त्यांचे चिरंजीव आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. बघा, आपण वाशिममध्ये गेल्यानंतर पाटील अँड कंपनी म्हणून एक मोठं दुकान आहे कापडाचं, आहे ना, त्याचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते पाटील अँड कंपनीचे मालक आहे म्हणून त्यांचं नाव घेतो असं नाही महाराज. त्यांच्याकडे 200 गायी आहेत. 200 रामभाऊ महाराज 200 गायी आहेत त्यांच्याकडे, स्वतः सांभाळतात. सगळी शेती त्या गायीसाठीच आहे त्यांची. ते मुलांना म्हणतात दुकान तुमच्यासाठी आणि सगळी शेती गायीसाठी. म्हणून त्या ठिकाणी 200 गायीचा सांभाळ करताय. स्वतंत्र शिवमंदिर आहे, फार मोठं शिवमंदिर आहे, फार मोठं बांधकाम आहे. तिथं चांगलं शिबिर होऊ शकते असं ठिकाण आहे. आणि म्हणून आपण सगळेजण उपस्थित आहात. गोरेगावचं अजूनही प्रेम आहे महाराजांचं, म्हणून तर मंगेश महाराजांनी आमची तारीख घेतली ना. मंगेश महाराजांचं आमचं प्रेम आहे. बघा, एक लक्षात ठेवा, एखादा गुण कमावणं ही गोष्ट काही सोपी नसते, नाही का. म्हणजे तुमच्याकडे मंगेश महाराज ज्यावेळेला राहत असतील, असं म्हणत असतील का या मंगेचं काय खरं आहे हो. आज मंगेश महाराजांची थाप म्हणजे तुमच्या गोरेगावची थाप हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गोरेगाव थाप करते. घरी किती थापा मारतो मला माहित नाही, पण मंगेश खूप सुंदर वाजवतो महाराज. कीर्तना अनुरूप वाजवणारे काही आता मृदंगी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी पहिल्या 5 मध्ये मंगेशचं नाव. आणि मी बोलतो बरं का, हे म्हणजे कोणी सांगते असं नाही. चोपदारांनी सांगितलं असं तर वेगळं असतं, तुम्हाला पप्पाच समजत. मी सांगतो की मला ताल समजते. आणि म्हणून मंगेश महाराज हे तुमच्या गावचे सुपुत्र आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपलं गाव अत्यंत पारमार्थिक गाव आहे. बाबू पाटलाच्याकडे जेवण झालं, पण ते घरी नव्हते, त्यांची तब्येत बरी नाही. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत. ते आजच्या मला वाटते कीर्तनाचे यजमान आहेत. अशोकराव आहेत, चेअरमन आहेत. मला सगळ्यांची नावं, हे अशोकराव आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. तितक्या दिवस झाले तुमचं सगळ्यांचं प्रेम आमच्याजवळ अधूर टिकून आहे. या ठिकाणी येत असताना किमान 8-10 फोन आले की महाराज कुठपर्यंत आले. येताना आले, आता जाताना किती येतात माहिती. आणि असं हे गोरेगाव, आणि गोरेगावचा खरा पिंड जो आहे ना महाराज, हा पारमार्थिक पिंड आहे. लक्षात विठाला 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 एक लक्षात ठेवा, पिंड कधी लपत नसतो. त्याला कोणी किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो झाकला जात नसतो झाकला जात. तो कुठंतरी त्याचा उदय झाल्याशिवाय राहत नाही. स्वभाव कधी झाकला जातो का? नाही झाकला जात स्वभाव. तुम्ही असं म्हणतात देहम तेजेत, नाही का, या बर्फाबद्दल म्हणताय. तो देहाचा त्याग करेल पण थंडपणाचा त्याग करत नाही. अपितु शीतलत्व, म्हणजे देहाचा त्याग करायला तयार राहते ते बर्फ, पण आपल्या थंडपणाचा त्याग करायला तयार राहत नाही. स्वभाव हा कधी कुणी किती पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला तरी स्वभाव लपत नसतो. स्वभाव हा स्वभाव आहे, नाही का. स्वभावाला औषध नाही असंही म्हणतात. हे वाईट स्वभावाबद्दल म्हणतात म्हणा, पण चांगला स्वभाव किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो झाकला जात नसतो. हा स्वभाव आहे. गोरेगावचा आंतरिक स्वभाव हा पारमार्थिक आहे. गोरेगावचा हा पिंड हा पारमार्थिक पिंड आहे, हे लक्षात ठेवा. पारमार्थिक पिंड आहे. कोणी एखाद्या महाराजांनी सांगावं तुमचं मंदिर पडकं आहे आणि तुम्ही बांधा. अरे पिंड असल्याशिवाय बांधलाच जात नाही महाराज. पिंड नसेल तर कोणी किती सांगू द्या मंदिर बांधणार नाही कोणी. पण मला असं वाटतं की योगायोगाने या ठिकाणी मंदिरामध्ये नारळ फोडण्याचा योग आला आणि आज दोन्हीही मंदिरं या ठिकाणी तयार आहेत. त्याचा अर्थच असा आहे की हा तुमच्या वृत्तीचा परिचय आहे, हा तुमच्या अंतकरणाचा परिचय आहे की तुम्ही ही मंदिरं चांगली बांधलीत म्हणून. अशा अर्थाने या गोरेगावमध्ये आज कीर्तन सेवा करण्याची ही संधी आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्याजवळ वेळ अत्यंत कमी आहे, आम्हाला पुढचा प्रवास आहे. विषय असा आहे पहा, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे माधव महाराज.
महाराजा अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. उपदेश करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला जरी अपेक्षित असला, उपदेश करण्याचा अधिकार आपल्याला असला पाहिजे हे प्रत्येकाची जरी अपेक्षा असली तरी प्रत्येकाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. याचे अनेक कारण आहेत. त्यातलं पहिलं एक कारण असं आहे की खऱ्या अर्थाने तुम्हाला अनुभवच नसेल तर त्या गोष्टीबद्दल उपदेश करण्याचा तुमचा अधिकार नाही. तुमची त्या पद्धतीची कृती नसेल तर त्याबद्दल तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. अरे एखादा माणूस जर पोहण्याबद्दल आपल्याला उपदेश करत असेल, कसं पोहलं पाहिजे हे जर सांगत असेल, आणि तो जर म्हणत असेल की मला पाण्याची भीती वाटते, तर त्याला पोहण्याचा अधिकार आहे का? पोहण्याचा उपदेश करण्याचा अधिकार आहे का? मला पाण्याची फार भीती वाटते बा, मी पाण्यात उतरू शकत नाही. अरे पाण्यात तू उतरू शकत नाही तर पोहणं शिकवणार कसं? तुला जर पाण्याचा अनुभवच नाही तर तुला त्याबद्दल उपदेश करण्याचा अधिकार नाही. सज्जनानो, ज्याला तालाचा अनुभवच नाही त्याला मृदंगाबद्दल उपदेश करण्याचा अधिकार नाही. ज्याला स्वराचा अनुभवच नाही त्याला गायनाबद्दल उपदेश करण्याचा अधिकार नाही. ज्यानं कधी व्याख्यानच केलं नाही, जो कधी माईक समोर उभाच राहिला नाही, माईक समोर उभा राहिल्यानंतर काय काय त्रिपट होते महाराज. बैठकमध्ये किती बोलतील लोक, बैठकमध्ये किती बोलतील. एकानं तर माईक घेतला, कीर्तन झाल्यानंतर असं बाजूने घेतल्यानंतर बोलायला सुरुवात केली. महाराजांनी खूपच खरं म्हणजे खूप चांगलं झालं की महाराज खरं म्हणजे या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकलं महाराजांचं कीर्तन. आणि तो तिकून कुठून तरी आला होता मनोहर महाराज. तो काय म्हटलं शेवटी माहीत आहे की खऱ्या अर्थाने महाराजांची असे कीर्तन चालत राहो हीच महाराजांना खरी श्रद्धांजली. अरे बा मी जिवंत आहे म्हटलं. विठाला विठाला यशास्ति वित्तं सनरक कुलीना स पंडिता स श्रुतिमान गुणज्ञा सएव वक्ता सच दर्शनेया सर्वे गुणां कांचनम आश्रयन्ते. असं म्हणतात की कांचनाच्या आश्रयाने काही गोष्टी राहत असतात. कांचनाच्या म्हणजे पैशाच्या आश्रयाने राहतात. पैशाच्या आश्रयाने ज्या राहत असतील ना त्या गोष्टी खऱ्या नसतात. त्याचा परिचयच पैसा असतो. यशास्ति वित्तं सनरक कुलीना. तो माणूस कुलीन नसला तरी त्याला कुलीन समजतात लोक, की तुमच्यासारखी कुलीन तुम्हीच आहात. यशास्ति वित्तं सनरक कुलीना स पंडिता. त्याला लोक पंडित समजतात. सएव वक्ता. खरं म्हणजे तुमच्यासारखे व्याख्यान कोणाला जमतच नाही साहेब. काय सुंदर बोलला तुम्ही आज, इतकं खास बोलला बघा तुम्ही. साहेबाने विचारलं माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं. श्रोते म्हटले तुम्ही नाही का साहेब शेवटी म्हटले की आता मी माझं बोलणं थांबवतो, ते फारच आवडलं बघा. शेवटचे जे तुमचे वाक्य होते ना की आता मी माझ्या शब्दाला विराम देतो, ते खूपच आवडलं बघा. दोघही जण व्याख्यानाला निघाले. सौभाग्यवती त्या दिवशी सोबत होती आणि हा व्याख्यानासाठी उभा राहिला. 1 तासभर व्याख्यान झालं. महाराज व्याख्यान झाल्यानंतर गाडीत बसला. गाडीत बसल्यानंतर ॲम्बेसिडर गाडी सुरू झाली. दोघे जण एका शीटवर बसले होते. त्यांनी विचारलं आजचं व्याख्यान लयच खास झालं नाही. सौभाग्यवती म्हटली हां आजचं व्याख्यान ना लयच खास झालं बघा तुमचं, इतकं सुंदर व्याख्यान झालं आजचं. पण तो काय म्हटला मंगेश महाराज, म्हटलं ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते बघा. ऐकणारे सगळे गाढवच होते. ऐकणारे सगळे गाढवच होते. ती म्हटले मला समजलं की ऐकणारे सगळे गाढव होते म्हणून. तुला कशावरून समजलं ऐकणारे गाढव होते. ते म्हटले तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो. तुम्हाला काही समजलं का नाही? सुद्धा तुम्हाला समजलं का? काय समजलं तुम्ही? माझ्या बंधूंनो माझ्या मधूंनो तुम्ही म्हणत होते ना, त्याच वेळेला मी समजलं की हे सगळे ऐकणारे गाढव आहेत म्हणून. समजलं तुम्हाला? अर्थात सएव वक्ता सच दर्शनेया. काय सुंदर दिसता हो तुम्ही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर 4-5 दिवस भाकर जात नाही बघा माणसाला.
तरी सुद्धा म्हणावं लागतं महाराज, हे सगळे गुण आहेत कोणाचे? हा सगळा मान आहे कोणाचा? हा धनाचा मान. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. हो धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे नवीन सरपंच झाले डॉक्टर साहेब, आमच्याकडची गोष्ट आहे. आणि त्यांना 26 जानेवारीच्या दिवशी शाळेतलं बोलावणार. 26 जानेवारी आपली 26 जानेवारी बरोबर माहित आहे ना? 26 जानेवारी सरळ बस. 26 जानेवारी हा आपला स्वातंत्र्य दिन आहे, बरोबर आहे ना? 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, बरोबर आहे ना? हा 26 जानेवारीला काय झालं? प्रजासत्ताक दिन म्हणतात. प्रजेच्या हाती ही सत्ता दिल्या गेली 26 जानेवारीला. 26 जानेवारीचा दिवस होता. पोरो नवीन झालेले सरपंच होते. सरपंच साहेबाला निमंत्रण आलं. जिल्हा परिषदेची शाळा होती, 1ली ते 5वी पर्यंत शाळा होती. आणि 1ली ते 5वी पर्यंत मुलं म्हणजे विचित्र पोरं असतात ना, ते शिकवणंही फार कठीण असतात पोरं. हो, फार कठीण असते ते. आणि म्हणून 1ली ते 5वी पोरांच्या रांगा बसलेल्या होत्या. क्रांतीवीराच्या फोटोची त्या ठिकाणी पूजा करण्यात आली. एका शिक्षकांनी तो ध्वज फडकवला, त्यांनी असा शालूट केला. त्याला काय माहीत नव्हतं काय करायचं, म्हणून त्यांनी थोडीशी हालचाल केली. आणि मग सरपंच साहेब माईक समोर उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली. सरपंच साहेब म्हटले, पोरो आजची 26 जानेवारी. वा रे वा, 26 जानेवारी याला म्हणतात पोरो 26 जानेवारी. अशी असते का 26 जानेवारी? आता भाषणाची स्टाईल पाहिजे ना महाराज. याला म्हणतात 26 जानेवारी. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ही 26 जानेवारी आहे. काय तिरंगा फडकतो तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणलेले आहेत. वा रे वा, 26 जानेवारी याला म्हणतात पोरो 26 जानेवारी. अशी असते 26 जानेवारी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहीत पडावं म्हणून सांगतो. अरे कालची 25 जानेवारी होती, म्हणून आजची 26 जानेवारी. एवढं बोलून मी माझं भाषण संपवत असताना सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छितो की इतकी चांगली 26 जानेवारी तुम्ही प्रत्येक वर्षाने का साजरी करता? प्रत्येक आठवड्याला आपल्या शाळेत ही 26 जानेवारी चांगली झाली पाहिजे, प्रत्येक आठवड्याला. एक लक्षात ठेवा, पदाचा परिचय वेगळा असतो, श्रीमंतीचा परिचय वेगळा असतो, नाही का? श्रीमंतीचा अनुभव, पदाचा अनुभव हा भाग वेगळा आहे आणि परमार्थाचा अनुभव हा भाग वेगळा आहे. सज्जनानो, अधिकार कोणाला? खऱ्या अर्थाने हा अधिकार कोणाला? ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीचा अनुभव असेल त्याच व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो. लक्षात ठेवा, त्यांनी तो अनुभव अगोदर घेतला पाहिजे. अनुभवी माणसं असतात लक्ष्मण. अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. काही अनुभवी माणसं आम्ही पाहिले. काय झालं महाराज, काही तरुणाने ठरवलं, एका तरुणाचं लग्न ठरलं. पूर्वी तरुणांची लग्न व्हायची. नाही, पूर्वी लग्न कोणाचे व्हायचे?
तरुणांचे व्हायचे, कारण बिचाऱ्याला तरुणपणी आता कठीण काळ आहे, काळ थोडा बदलत राहतो, काळ थोडा बदलतो. आता थोडासा बदलला काळ. हा विनेकरी चांगला नाचलाय आता. चांगला आहे. पुण्या गावचा आहेस तू? हा, मामा आहे का तुला? मामाला पोरगी आहे का? मग मामीची पूजा करत जाय. हा, मामाला जर पोरगी नसेल तर इना सोडू नको मग आता. इना पूर्वीचा काळ, लग्न तरुणाचे व्हायचे. तरुणाने ठरवलं की आपल्या लग्नामध्ये एकही म्हातारा न्यायचा नाही. सगळे म्हातारे दिंडीत पाठवून द्यायचे, सगळे सप्त्याला पाठवून द्यायचे. आणि महाराज काय सांगावं, इतकं थाटात लग्न. 5, 7, 10 लक्झऱ्या गाड्याच होत्या फक्त, आणि खूप जीप गाड्या होत्या. काय असेल ते फटाके वगैरे सगळं, वाजंत्रे, डीजे वगैरे सगळ्या सांगितलं. आणि जेवढे पोरं त्या लक्झरी गाडीत असतील तेवढे बॉक्स ठेवले. बॉक्स समजतात ना, बॉक्स. आणि तेवढे बॉक्स रिकामे होणार होते. नवरदेवाच्या भावाला असं वाटलं सगळेच तरुण नेणं काही बरं नाही, म्हणून आपला चुलता सोबत असला पाहिजे. त्यांनी चुलता घेतला, पण गाडीत काही पोरं बसू द्यायला तयार नव्हते. त्या लक्झरीला फार मोठी डिक्की असते, पाठीमाग असते ना, त्या डिक्कीत तो चुलता घातला, बाहेरून कुलूप लावून घेतलं. सगळे लक्झऱ्या गाड्या वगैरे तिथं गेल्या. नाचत नाचत नरदेवासहित नाचत गेले सगळे मंडपात. बहुल्यावर नवरदेव बसला. बसल्यानंतर नवरीकडचा एक म्हातारा म्हटला, एक तरुण आहे सगळे, यांच्या डोक्यात किती टमाटे आहेत का बटाटे आहेत बघू आपण. नवरीकडचा म्हातारा उभा राहिला महाराज, आणि तो नवरीकडचा म्हातारा म्हटला, पोरो आमची पोरगी न्यायला आला तुम्ही? म्हटले हा. हे आंधण नेणार? म्हटले आंधण सुद्धा नेणार. जशी आमची पोरगी नेणार, जसं ते आंधण नेणार, तसं तुम्हाला 4 एकर जमीन आमच्या पोरीला आम्ही दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही नेली पाहिजे. ते जर तुम्ही नेत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत पोरीला पाठवणार नाही. उतरली ना बापू यांची, उतरली. जमीन कशी नाही रामभाऊ, जमीन कशी नाही उतरली. शेवटी या पोराच्या भावाला चुलत्याची आठवण आली. त्याने ती डिक्की उघडली. जिवंत होता बिचारा. बाहेर काढला, झटकून काढला, त्या मंडपात आणला. लपालप मंडपामध्ये पाहुणे बसले होते. या बाजूनं हा म्हातारा, या बाजूने हा म्हातारा उभा राहिला. नवरीकडच्या म्हाताऱ्याने विचारलं, काय हो पोरगी नेणार? म्हटले नेणार. आंधण नेणार? म्हटले आंधण सुद्धा नेणार. 4 एकर जमीन दिली तुम्हाला, नेली पाहिजे म्हणे, ते सुद्धा नेणार. फक्त एका अटीवर नेणार, जी आम्ही मुलगी नेणार ती जशी मंडपात आहे, जी आंधण आम्ही नेणार ते जसं मंडपात आहे, तशी 4 एकर जमीन मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जायला तयार आहे. विषय असा आहे, सामान्य बोलण्यासाठी रामभाऊ महाराज जर अनुभव पाहिजे तर जगण्यासाठी अनुभव नको. जगण्यासाठी जर अनुभव लागत असेल मनोहर महाराज, तर देण्यासाठी अनुभव नको. अनुभवे आले अंगा, ते या जगा देतासो, ते या जगा देतासो, ते या जगा देतासो. अनुभव आले अंगा, ते या जगा देतासो, ते या जगा देतासो, ते या जगा देतासो. अनुभव आले अंगा, ते या जगा ते या जगा देतसो, ते या जगा देतसो. अनुभवाले अंगा, ते या जगा देतसो, ते या जगा देतसो, ते या जगा देतसो.
परमार्थातलं एक तत्व आहे. ज्ञान हे परमार्थातलं एक तत्व आहे. दया परमार्थातलं तत्व आहे. शांती परमार्थातलं तत्व आहे. क्षमा परमार्थातलं तत्व आहे. मला असं वाटतं की हे तत्व परमार्थामध्ये सांगितले, हे ज्याच्याजवळ असतील ना त्याला पारमार्थिक म्हणतायत. अनपेक्षा तत्व आहे. शुचिही तत्व आहे. दक्षः उदासीनः गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया हे परमार्थातले तत्व आहे. अद्वेष्टा, फक्त अद्वेष्टा नाही, सर्वभूतानां अद्वेष्टा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी हे परमार्थातले तत्व आहेत. लक्षात ठेवा. अपेक्षा रहित जीवन असलं पाहिजे पारमार्थिक माणसाला. कशाचीच अपेक्षा नसली पाहिजे त्याच्या जीवनामध्ये. त्याला पारमार्थिक म्हणताय. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य, आणि म्हणून अनपेक्षता हे तत्व आहे. अद्वेष्टा हे तत्व आहे. आपला कोणी किती द्वेष केला तरी चालेल, पण आपण कोणाचा कधी द्वेष करायचा नाही, हे तत्व आहे. पण एक लक्षात ठेवा, हे तत्व जरी पारमार्थिक असलं तरी या तत्वाप्रमाणे जगणं मात्र कठीण आहे. तुमचं काय मत आहे? जगणं कठीण आहे. तत्वाप्रमाणे जगणं कठीण आहे महाराज. सर्वभूतांना मद्वेष्टा, गायीची तृषा हरू आणि व्याघ्रा विषहोनी मारू, हे नेणे जे का करू तोय दैसे. म्हणजे सर्वभूतांना मद्वेष्टा, सर्वांच्या ठिकाणी एका वृत्तीने राहणं ही गोष्ट फार कठीण आहे. तत्व आहे. मला सांग, तुम्ही जाणकार होत्या. वैराग्य हे सांप्रदायातलं तत्व आहे आणि वैराग्य हे सांप्रदायातलं भाग्य आहे. ते हे विषय वैराग्य, ते आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्य हे तत्व आहे, पण ते वैराग्याप्रमाणे वागणं मात्र फार कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात की पर्वताला पाहायचं असेल ना तर दुरून पहा, आतमध्ये जात असाल तर भयंकर आहे. युद्धाच्या जर पाहायचं असेल तर फक्त टीव्हीवर पहा, गप्पा मारा. प्रत्यक्ष युद्ध करणं फार कठीण आहे. तसं वैराग्याच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी प्रत्यक्ष वैराग्य कठीण आहे महाराज. किती कठीण आहे माहित आहे तुम्हाला? हो, चोपदार. तुम्ही रात्री आपल्या गाडीत एक अजगर आहे, अजगर. त्या अजगराची उस्ती करायची दोघांनी. मोठं अजगर आहे, मस्त झोप घ्यायची रात्रभर दोघांनी. अजगराची उस्ती. काय उद्या आम्ही दुसरे चोपदार पाहू. मला तत्व सांगायचं. अजगराची उस्ती करणं जसं कठीण आहे, लोह रसाच्या कढईमध्ये आप म्हणून उडी टाकणं जसं कठीण आहे, ज्या बिडामध्ये वाघ राहत असेल त्या बिडामध्ये जाणं जसं कठीण आहे, तसं वैराग्याच्या गप्पा जरी सोप्या असल्या तरी वैराग्य कठीण आहे. नव्हे वैराग्य सुपारी मज बोलता न वाटे खरे. काय बघा, एक न्याय आहे महाराज. अनेक न्याय. मार्जार शिशु न्याय आहे, मरकट शिशु न्याय आहे, शाखा चंद्र न्याय आहे. सगळे न्याय मी तुम्हाला सांगणार नाही. एक न्याय असा आहे, एक गूळ खाण्याचा न्याय आहे बरं का. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला मी हा गूळ आहे ना, मी तुम्हाला बक्षीस देतो, तुम्ही मला खाऊन दाखवायचं. हे सगळ्यांना समजावं म्हणून बरं का हा न्याय समजा, नाही का. 25,000 रुपये बक्षीस आहे. गूळ खाऊन दाखवा. गूळ खाता का? गूळ 25,000 रुपये देतो ना. कसा खायचा ते सांगतो तुम्हाला. कसा खायचा? इथं लावायचं, इथं लावायचा, इथं आपल्याच इथं लावायचा आणि तो खायचा. हा शक्य नाही. हा न्याय बरं काय. इथं गुळ लावायचा आपल्याच कोपराला आणि तो आपण खाऊन दाखवायचा. जमेल का? बघा बरं, प्रॅक्टिस कोण करू. हा केली प्रॅक्टिस? जमते का? बघ बघ एकदा. नाही जमत. इथं गुळ लावून
आपल्याच कोपराला लावून आपण खाणं जसं कठीण आहे, तसे हे तत्व जरी सगळे आपण बोलत असलो तरी त्याप्रमाणे वागणं कठीण आहे महाराज, कठीण आहे. जो वागत असेल तो भाग्यवान आहे. त्याच्यासारखं भाग्य त्याच्याजवळच आहे महाराज. म्हणून तर म्हणतात वैराग्याचे भाग्य संत संग्रहाचे संत संग्रहाचे लाग संत संग्रहाचे लाग वैराग्याचे भाग संत संग्रहाचे लाग संत संग्रहाचे लाग संत वैराग्याचे भाग्य संत संग्रहाचे लाग संत संग्रहाचे लाग संत संग्रहाचे लाग वैराग्याचे भाग्य संत संग्रहाचे लाग संत संग्रहाचे लाग संत संग्रहाचे लाग. एक लक्षात ठेवा, ऐकायला खूप चांगले आहेत कीर्तन बरं का, करायलाही मस्त असतात. इतक्या वर्ष झाले तरी सुद्धा आपण कीर्तनावरचं प्रेम आपलं कमी होत नाही. आपलं भाग्य आहे बरं का, आपलं भाग्य आहे. या गावामध्ये दुंडा महाराज येऊन गेले 82 साली आहे ना, 82 सालीच ना दुंडा महाराज आले.